13 ऑक्टोबर इजिप्तच्या शरम अल शेख इथं गाझा पीस समिट पार पडली. समिटसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टार, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ अशा अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनाही या समिटला आमंत्रण होतं, पण मोदी गेले नाहीत. त्यांच्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. या महिन्याच्या शेवटी 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर इथं आसियान शिखर परिषद होणार आहे. मोदींना या परिषदेचं सुद्धा निमंत्रण आहे, पण ते तिथं जाणार नाहीत. त्यांच्याऐवजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताची भूमिका मांडणार आहेत. मोदी जेव्हापासून भारताचे पंतप्रधान बनले तेव्हापासून असं फार कमी वेळा झाला आहे. गेल्या 11 वर्षांचा मोदींचा काळ वेगवेगळ्या परदेशी दौऱ्याने गाजला आहे, पण सध्या मोदी परदेशात जाणं टाळत असल्याचं दिसतंय. यामागे कारण सांगितले जात आहे ते म्हणजे त्यांच्या जीवाला असलेला धोका. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी चीनमध्ये एससीओ समिट पार पडली. त्याच समिटसाठी मोदी चीनला गेले होते. तिथे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मोदींचा जीव वाचवला असा दावा आता केला जातोय. त्यामुळेच मोदी सध्या परदेशात जाणं टाळत असल्याचं बोललं जातंय. पण हा धक्कादायक दावा नेमका आहे काय? चीनमध्ये खरंच मोदींना मारण्याचा प्रयत्न झाला होता का? हा प्रयत्न कुणी केला होता? यातून पुतिन यांनी मोदींना कसं वाचवलं? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, तुम्ही बघता महाराष्ट्र फोकस न्यूज. सगळ्यात आधी एससीओ समिट दरम्यान मोदींना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या चर्चांना कशी सुरुवात झाली ते बघू. चीनमधून परतल्यानंतर मोदी 2 सप्टेंबरला नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमादरम्यान भाषण देताना त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं. मोदी भाषण करताना म्हणाले की मी काल रात्री चीन आणि जपानच्या दौऱ्यावरून परत आलो. यावरती तिथं उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवतात. त्यावर मोदी म्हणतात, मी गेलो होतो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवतात? एवढं बोलून मोदी हसतात. यावर सभागृहातील लोकही खळखळून हसायला लागतात. हा एक सॉफ्ट जोक होता, पण सोशल मीडियावरती मोदींच्या या वक्तव्याला फार गांभीर्याने घेतलं जात आहे. मोदी यांनी याद्वारे एससीओ समिट दरम्यान त्यांच्या जीवाला धोका होता आणि ते तिथून सही सलामत परत आले असं सांगितल्याचं बोललं जात आहे. आता फक्त ही एकच घटना नाही, तर या दरम्यान अशा काही घटना घडल्या ज्यामुळे मोदींना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता या चर्चा सुरू झाल्या. पहिली घटना एससीओ समिट दरम्यानची. चीनच्या अंदाजित 20 ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान एससीओ समिट पार पडली. या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली. मोदी जवळपास 7 वर्षांनंतर चीनला गेले होते. 2017 साली गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनचे संबंध चांगलेच ताणले गेले होते. पण अमेरिकेने भारतासह चीनवरही टॅरिफ लावल्यानंतर हे 2 देश पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आले. एससीओ समिट दरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये पुन्हा एकदा जवळीक बघायला मिळाली. पण या दरम्यानच एक अनपेक्षित घटना घडली. झालं असं की एससीओ समिटनंतर मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन हे बायलेटर मीटिंगसाठी भेटणार होते. यासाठी पुतिन मोदींना आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये बसून मीटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले. वरवर ही घटना सामान्य वाटत असली तरी डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलचा विचार केला तर ही घटना असामान्य आहे. कारण कोणत्याही 2 देशांचे प्रमुख अशा प्रकारे एकत्र प्रवास करणं हा प्रोटोकॉल नाहीये. मोदी असो किंवा पुतिन, एखाद्या देशाचे प्रमुख जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातात तेव्हा त्यांचं मिनिट वेळापत्रक ठरलेलं असतं. कोण कुठे कधी कसं जाणार हे सगळं आधीच ठरलेलं असतं. प्रोटोकॉलनुसार मोदी आणि पुतिन वेगवेगळ्या गाड्यांनी मीटिंगच्या ठिकाणी जाणार होते, पण पुतिन यांनी हा प्रोटोकॉल मोडला आणि ते मोदींना आपल्या गाडीतून घेऊन गेले. बरं, एवढंच नाही तर मोदींना सोबत घेऊन जाण्यासाठी पुतिन यांनी त्यांची 10 ते 15 मिनिटं वाट पाहिली होती. त्यानंतरही ते दोघे त्या गाडीमध्ये जवळपास 20 मिनिटं एकत्र बसले होते. ही घटना असामान्य आहे. पुतिन यांनी अशा प्रकारे प्रोटोकॉल मोडून मोदींना आपल्या सोबत नेलं. यावरून त्यांची बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे हे मीडियावरून दाखवण्यात आलं होतं. पण यामागे काहीतरी वेगळं कारण होतं असं आता बोललं जातंय. सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यानुसार रशियन गुप्तचर यंत्रणेला इनपुट मिळालं होतं की पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे पुतिन यांनी मोदींना आग्रह केला की त्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या ताफ्यातून वैयक्तिक गाडीतून प्रवास करावा. एवढंच नाही तर पुतिन स्वतः मोदींसाठी 10 ते 15 मिनिटं थांबले आणि त्यांनाच आपल्या गाडीतून सुरक्षित मीटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले. काही दाव्यांनुसार भारत आणि रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी ऐनवेळी हा बदल केला होता.
हे इनपुट जेव्हा मिळाले तेव्हा चीनसुद्धा घाबरून गेला होता, कारण मोदींसारख्या नेत्याला जर चीनमध्ये काही झालं असतं तर हा चीनच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का असता. चीनच्या सुरक्षा यंत्रणेनं ऐनवेळी पर्यायी व्यवस्था केली, पण पुतीन यांना त्यावरती विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी स्वतः मोदींच्या सुरक्षेची काळजी घेतली. अशा प्रकारे पुतीन यांनी चीनमध्ये मोदींचा जीव वाचवला असं आत्ता सांगितलं जातंय. आता मुख्य प्रश्न हा आहे की मोदींना चीनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न कुणी केला होता? तो सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यांनुसार अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIAने मोदींना मारण्याचा प्रयत्न केला होता. आता हा दावाही असाच हवेत केला जात नाहीये. त्याची लिंक बांगलादेशमध्ये घडलेल्या घटनेशी आहे. ASEO शिखर परिषद संपल्यानंतर काही वेळातच बांगलादेशमधून एक बातमी आली. बातमी होती बांगलादेशात झालेल्या एका मृत्यूची. झालं असं की शिखर परिषदेनंतर काही तासांमध्येच बांगलादेशची राजधानी ढाका इथल्या अत्यंत उच्चभ्रू अशा विस्तीर्ण हॉटेलच्या रूम नंबर 88 मध्ये अमेरिकेच्या सैन्याच्या विषय दलाचे अधिकारी टेरेन्स ऑर्वेल जॉन्सन यांचा मृतदेह रहस्यमय अवस्थेमध्ये आढळला. ऑर्वेल हे अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचे कमांडर इन्स्पेक्टर जनरल होते. मुख्य म्हणजे आशियामध्ये अमेरिकेचे जेवढे स्पेशल ऑपरेशन्स होतात त्या सगळ्यांवरती देखरेख ठेवण्याचं काम जॉन्सन यांच्याकडे होतं. त्यांना तब्बल 20 वर्षांचा अनुभव होता. ते एका बिझनेस ट्रिपच्या नावाखाली बांगलादेशमध्ये आले होते, पण त्यांचा अत्यंत रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला. आता अमेरिकेचे एवढे मोठे अधिकारी त्यांचा दुसऱ्या देशामध्ये अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होणं अपेक्षित होतं, पण ते सुद्धा झालं नाही. बांगलादेश पोलिसांनी जॉन्सन यांच्या मृत्यूची पुष्टी केली, पण या घटनेबाबत आणखी काहीच माहिती दिली नाही. मृतदेह आढळल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकन दूतावासाचे 3 अधिकारी हॉटेलमध्ये पोचले. त्यांनी जॉन्सन यांचं सामान जमा केलं आणि तपासाचा कोणताही प्रोटोकॉल न पाळता मृतदेह लगेच अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत कुणाशीही बोलू नये अशा सूचनाही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. जॉन्सन यांचा मृत्यू व्हायच्याआधी हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये काही अज्ञात व्यक्ती हॉटेलच्या परिसरामध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दिसल्या. स्थानिक सूत्रांचा दावा आहे की जॉन्सन एप्रिल महिन्यापासून बांगलादेशमध्ये आले होते. ते अज्ञात ठिकाणी बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत होते. त्यांच्यावरती दक्षिण आशियात अमेरिकेच्या एका गुप्त मोहिमेची जबाबदारी होती, असा दावाही आता केला जातोय. आता जॉन्सन यांच्या मृत्यूची लिंक ASEO समिट दरम्यान घडलेल्या घटनेशी लावली जाते. ASEO समिट दरम्यान मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचे इनपुट रशियाला मिळणं, त्यानंतर पुतीन यांनी मोदींना आपल्या गाडीत बसवून घेऊन जाणं, याच्या अवघ्या काही तासानंतर अमेरिकेचे हाय प्रोफाईल अधिकाऱ्याचा बांगलादेशमध्ये रहस्यमय मृत्यू होणं, या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असल्याचं बोललं जातंय. मुख्य म्हणजे ही घटना अशावेळी घडली ज्यावेळी भारत आणि अमेरिकेतले संबंध चांगलेच तणावाचे बनलेले आहेत. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे भारत रशिया आणि चीनच्या आणखी जवळ गेला, त्याची धास्ती अमेरिकेने घेतली आहे. भारताने रशिया आणि चीनच्या जवळ जाऊ नये यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं मोदींच्या हत्येचा प्लान रचला असं आता बोललं जातंय. पण या सगळ्या शक्यता आहेत, याची सार्वजनिकरित्या कुठेही पुष्टी झालेली नाही आणि ती होण्याची शक्यता नाही. पण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने वरती याआधीही अशा प्रकारच्या कारवाईमध्ये सहभागी असल्याचे आरोप वारंवार झाले आहेत. गेल्या वर्षी बांगलादेशच्या शेख हसीना सरकारविरुद्ध अचानक उठाव होऊन त्यांचं सरकार पडलं. त्यानंतर तिथं अमेरिकेचे समर्थक असलेले मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकार स्थापन झालं. ते अजूनही सत्तेत आहे. यामागे अमेरिकेचा हात होता असा दावा आजही केला जातो. त्यामुळे चीनमध्ये घडलेल्या घटनेमागे सुद्धा अमेरिकेचा हात असण्याची शक्यता नाकारली जात नाही. तिथं पुतीन यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोदी यांचा जीव वाचला असंही आता बोललं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? चीनमध्ये खरंच मोदी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असेल का? तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महाराष्ट्र फोकस न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब